मोदी 80 कोटी लोकांना मोफत रेशन देतात म्हणजे भारतात गरिबी आहे अशा अवस्थेत नेपाळमध्ये उठाव झालेला होता असं संजय राऊतांनी विधान केले। तर नेपाळचा दाखला देऊन राऊतांनी मोदी सरकारवरती अशा शब्दात निशाणा साधलाय। विरोधकांच्या भूमिका समाजविरोधी आणि देशविरोधी असल्याची फडणवीसांनी टीका केली। योजनांचा धोरणांचा विरोध करा मात्र देशाला विरोध करणं अयोग्य असल्याचे ते म्हणाले। ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर और हिंदुस्तान में 75 लाख 75 लाख नेपाली भी रहते हैं। इसके लिए मैं कहता हूँ यहाँ का भी युवा जो है आज आपको शांत दिख रहा है, वो बेरोज़गार है, उसकी बहुत समस्या है। ये मोदी प्रधानमंत्री जी हमारे 80 करोड़ लोगों को मुफ्त में राशन देता है, उसका मतलब क्या है? ये लोग गरीब आज भी है, 10 किलो राशन पर जी रहे हैं। नेपाल की हालत भी ऐसे ही है, ऐसी थी। जो काही विरोधी पक्ष आहे यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे की आता ते विधानसभेतले किंवा लोकसभेतले विरोधी पक्ष राहिले नाही, ते समाजविरोधी, कधी देशविरोधी, कधी व्यक्तिविरोधी अशा प्रकारच्या भूमिका घेताना दिसतात। माझी अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने भूमिका जी घ्यायची आहे त्यात योजनांचा विरोध करावा, त्याच्यामध्ये पॉलिसीचा विरोध करावा, पण समाजाचा आणि देशाचा विरोध करणं हे योग्य नाहीये। ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल अशी माझी अपेक्षा आहे।